हॅलो, गुड मॉर्निंग फ्रेंड्स. माझं नाव राणी आहे आणि मी आहे नागपूरवरून. तर आपली सुरुवात होत आहे आरवला उठवण्यापासून आणि आपण आता जात आहोत आपल्या आवडत्या आणि न आवडत्या खोलीत म्हणजेच किचनमध्ये. मी इथे आलू आणि आलू पोहा टिक्कीचे प्रिपरेशन करत होती. इथे माझी आलू आणि पत्ताकोबीची भाजी शिजत होती. मी इथे चमच्याने यामुळे मिक्स करत होते कारण आलू खूप गरम होते. मी आता सकाळलाच बॉईल केलं होतं ते. आणि आलू पोहा टिक्की हे बघा माझी आलू पोहा टिक्की इकडे शिजत आहे. त्यानंतर मी इथे चटणी केली, टमाटर, लसूण, हिरवी मिरची, सांबार आणि ते दिलं मी माझ्या आरवला नाश्ता. आरव टेस्ट आणि सांग मला की कसं बनलं म्हणून. Wow. हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. मला सर्दी झाली आहे त्यामुळे मला माझी आवाज थोडी तुम्हाला व्हॉइस ओव्हरमध्ये पण माझ्या व्लॉगमध्ये पण थोडी वेगळी येत असेल. कारण आता आम्ही पचमढीला गेलो होतो त्यामुळे आवाज वगैरे म्हणजे सॉरी पाणी वगैरे तिथला खानपान तेव्हा हवा वातावरणामुळे माझी तब्येत थोडी बिघडली आहे. तर त्यामुळे मला सर्दी वगैरे डोकेदुखी खूप झालं आहे. तर माझी व्हॉइस ओव्हरमध्ये तुम्हाला आवाज थोडी वेगळी वाटतच असेल. एवढे कपडे धुतलेले आणखी ठेवायचे आहेत. काल मी आरोचे कपडे अरेंज केले इथे. काल हे आरोचे कपडे माझ्या स्किन केअर वगैरे ठेवलं इथे काल व्यवस्थित. आज माझ्या कपड्याची वारी आहे. तर मी आज हे मिशोवर जे मी पॅकेट्स मागवले होते असे ते ठेवले. तर आज माझा दिवस पूर्ण ह्या कामातच जाणार आहे. की झाडू वगैरे झालं माझ्या मारून. आता आपल्या भांड्यांची बारी आहे. भांडी सारखी जे बाई बसली आहे ते माझी आजी सासू आहे. आजी सासू म्हणजे माय. हां, कॅमेरा पाहूनच आपला पदर गिदर व्यवस्थित करणं चालू करते. तर बघू शकता तुम्ही. अरे देखो तो मला भेव लागते. भेव लागते. भेव Huh? Huh? आम्हाला यायचा भेव लागते. बघू शकता तुम्ही हा शिनू पांडे झुला झुलत आहे. स्वतः उभा होऊन आडवाच्या तेवढा होऊन झुला झुलते तेव्हा याला भीती नाही वाटत. तर कोणी मागून धक्का दिला थोडासा की याची सुटपुट होते. हेलो बोल रे. नाम बता अपना पूरा. क्या है? कौन सा भीमटे? प्रफिस से? ये कौन सा नाम है? अच्छे से बता धीरे धीरे. अच्छा, कोणते स्कूल में है तू? कौन से स्कूल में है? यशोदा. कौन से स्टैंडर्ड में है? सेकंड में. ए में है कि बी में है? ए में है क्या? अच्छा, अरे लग रहा ना मेरे को बदतमीज. कितने साल का है तू? अभी तू मराठी में बात कर. मराठी में बात कर. हाँ, मेरे को नहीं आती. बता जल्दी से मराठी में बता. माझं नाव काय आहे? तुझं नाव सुमित नाव आहे का रे? त्या बाप. अच्छा से बता, नहीं तो झूलने नहीं दूंगी, आने नहीं दूंगी. माझं नाव प्रसिद्ध हाँ, प्रसिद्ध सुमित आहे. पूरा नाम मन आता पूरा फिर से बोल. माझं नाव प्रसिद्ध सुमित मिंटे आहे. मी यशोदा मी पढ़तो. यशोदा म्हणजे पढ़तो नाही, यशोदा स्कूलमध्ये शिकतो. यशोदा शाळेत शिकतो. मी किती वर्षाची आहे तू? मी 7 वर्षाचा हाव नाही आहे. हां. काय काय आवडते? खेळायला आवडते की अभ्यास करायला आवडते की फिरायला आवडते? मराठी में बोल, नहीं तो दूंगी. खेळायला आवडते. काय करायला आवडते? अभ्यास कोण करन? माझ्या आजा. त्याच्या स्कूलचा टाइम व्हायचा आहे त्यामुळे तो झुलायला आलाय वरती. ऐसा कर.
आली होती झील, मला द्यायची होता झीलला पण आलू पोहा टिक्की. तर झील इथे आलू पोहा टिक्की बनवत आहे वाचलेला. आणि काय बनवली का तू? चहा पण केलाय ना. आंघोळ वगैरे करून आली आहे विचार, पूजापाठ करते ना रोजची. 16 सोमवार. तिने मला नाश्ता वगैरे केल्यानंतर मी लागले कपडे वगैरे धुवायला, कारण कपड्याचं काय संपायचं नावच नाही घेत. हॅलो फ्रेंड्स, तर झाली आहे माझी आंघोळ वगैरे. आता आपण जेवण करूया, कारण की मला खूप जोराची भूक लागली आहे. इकडे आरोज जेवण करत आहे, तो शाळेतून आत्ताच आला, जेवण करत आहे, तो पण कार्टून बघता. मी म्हटलं थोडं आपण हेल्दी सॅलेड बनवू, तर इथे मी हे घेतले बीट, हे आहे गाजर आणि ही आहे काकडी. तर या सर्व मी छान यांना बारीक किसून घेतला आहे. त्यानंतर इथे आणली आहे दही. तर हे दही याच्यात टाकू आपण. हे थोडं काळं मीठ टाकू आणि थोडं चिली फ्लेक्स. तर या सगळ्यांना मिळवून मी आता एक मजेदार आणि टेस्टी सॅलेड बनवणार. हे सॅलेड मी बनवत आहे, कारण कसं आपल्याला हे आपण असं कापून तर खायची इच्छा होत नाही आपल्याला. एखादी खाल्लं तर खाल्लं, म्हणून असं मस्त मजेदार टेस्टी आपण सॅलेड तयार केलं की आपल्याला आणखी आवडते खायला. दही वगैरे छान, काळा मीठ. इथे तुम्ही चॉईसच्या आपल्या अनुसार आणखी मुळा वगैरे पण तुम्ही टाकू शकता. मी नाही टाकला मुळा, कारण ते मला तिखट वाटतं त्यामुळे. तर मी इथे फक्त बीट, काकडी, गाजर, काळं मीठ आणि चिली फ्लेक्स टाकला आहे. तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे धनिया पत्ता पण टाकू शकता, सांबार वगैरे, है ना. याला जेवणासोबत खाऊ खूप टेस्टी वाटते, तुम्ही पण ट्राय करा. त्यानंतर मी लागले आपल्या अलमारीतले कपडे जमवायला, कारण की जे पॅकेट्स मी घेतले होते त्यांना ॲडजस्टमेंटमधून मी पॅकेटमध्ये ट्रान्सफर करत होते. त्यानंतर मी म्हटलं चला हात आपण दिवाणमधल्या ज्या माझ्या नवीन साड्या आहेत त्या वगैरे पण व्यवस्थित पॅकेट्समध्ये ठेवतो. ते सगळं पूसपास करून मी तिथे ठेवते. त्यानंतर झाले स्वयंपाकाची वेळ. स्वयंपाक झाल्यानंतर आम्ही जेवण वगैरे केलं, थोडा वेळ बाहेर बसलं आणि त्यानंतर एवढंच होतं माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये. तर धन्यवाद. तुम्हाला आवडलं असेल तर नक्की तुम्ही एक लाईक जरूर करा आणि मला फॉलो करा. मजा नक्की बघा फ्रेंड्स, जरूर बघा, कारण की तुम्हाला एक इन्स्पिरेशन आणि एक उम्मीद, जे घरी बसले हाऊसवाईफ आहेत त्यांना पण काही करायची इच्छा असेल तर त्या करू शकतात, असा एका व्यक्तीशी मी तुम्हाला भेटवेल.